सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आज या शाबातपूर्वक मी सर्व तुझ्या लेकरांनी तुझ्या देवी शासनासमोर तुझ्या नावामध्ये पुण्य राजाने एकत्रित येऊन गीत गाऊन तुला धन्यवाद दिले. ज्या गीतांच्या द्वारे या सत्याने तुझी स्तुती आणि आराधना केली, आमचा विश्वास आहे निश्चितता आणि स्तुती आणि आराधना प्रभू मान्य केलीस. आणि आता त्याच विश्वासाने अभिवचनाकडे प्रार्थना करतो. देवा परमेश्वर ते बाप्पा, वचन समजदार मन तो मला दे, वचन समजदार अंतःकरण तो मला दे, ऐकणारे कान प्रभू तो मला दे. आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आमची ज्ञानाची शोध कर आणि होते या समयात तुझी होती आणि म्हणूनच पडाईबाचे सामर्थ्य तुझ्या आधीन स्वाधीन करता होते आणि तुझ्या नावाला मान सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्या समोर बोल नावाला मागतो. देवाची स्तुती करत त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आज पुन्हा एक मान परमेश्वराने आम्हाला त्याच्या लेकरांना त्याच्या देवी शासनासमोर एकत्रित केलेला आहे. देवाने तो प्रार्थना ऐकणारा सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर आहे. बाप यांनो, प्रभूचा अभिवचने तो जो प्रार्थना ऐकतोस तर तुझकडे सर्व मानवासाठी येते. म्हणजे आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकणारा शांत देव आहे. तू जो प्रार्थना ऐकतोस तर तुझकडे कोण येतं? आताच ऐकलं नाही, सर्व मानव जाती त्यातून बघा. स्तोत्र संहिता क्रमांक 65 मागील आठवड्यामध्ये आम्ही प्रार्थनेविषयी ऐकलेला आहे. ऐकलं ना? मागील आठवड्यामध्ये आम्ही प्रार्थनेविषयी कुठल्या तरी प्रार्थनेविषयी ऐकलं होतं. तुझं प्रार्थना ऐकतोस तर तुझकडे सर्व माणूस आहे. आता मला सांगा, आम्ही किती परमेश्वराजवळ येतो. आज मी इकडे आल्यानंतर पाहतोय की जो कोणी चर्च आतमध्ये पाऊल टाकत होता त्याच्या तोंडातून एक वेगळे शब्द बाहेर पडत होते. पाऊल टाकल्यानंतर त्याचा चेहरा एक वेगळा आनंद वाटत होता, एक उल्हास म्हणतो ते उल्हास, आणि अगदी त्याचं मन प्रसन्न झाल्यासारखं. प्रत्येक जण आणि इकडे आतमध्ये पाऊल टाकल्यानंतर वा पण हे वा जे आहे हे वा फक्त म्हणायला होत आहे का? विचार करतो आज पाहत असताना असे कितीतरी लोक आहेत की त्यांना राहायला घर सुद्धा नाही, असं नाही. परंतु त्यातील ते जे विश्वासणारे जे आहेत त्यांचं किती भाग्य आहे की परमेश्वराने त्यांना असं काही मंदिर दिलेलं आहे की बापरे, विचार मागा, तिथे सुद्धा त्याला प्रवेश आहे. स्वतःच करणे म्हणतो देवाचं घर जे आहे, देवाच्या घरामध्ये त्याला प्रवेश आहे. आणि म्हणून आज प्रभू मला याच्याकडे घेऊन करत असताना याच 65 मध्ये मला मार्गदर्शन करते. 4थ्या वचनामध्ये तुझ्या अंगात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या सानिध्यात येतोस. आता बघा, त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही येणारे किती आहोत. आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो. त्याच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी काही कुठला पैसा लागत नाही.
परंतु परिस्थिती अशी की आमच्याकडे वेळ नाही. पैसा कोई के पास जाता है. बरेच जण असं म्हणतात ख्रिस्ती धर्मामध्ये उलट आहे. वो पैसे के पास जाता है. फिर भी पैसा कसे देवाचे आशीर्वाद जे ते देवाचे आशीर्वाद कसे प्राप्त होतील. आणि म्हणून या ठिकाणी तुझ्या घरातील तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. अरे त्या लाभाने तृप्त होण्यासाठी तिथे आलं तर पाहिजे ना, बरोबर की नाही. जो तो प्रार्थना ऐकतोस त्या सर्व पुस्तकडे त्या सर्व मानवासाठी येतात आणि आम्ही साक्ष देतो. आमच्या परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली, माझी प्रार्थना ऐकली, आम्ही साक्ष देतो. पण किती आम्ही त्या परमेश्वराकडे येतो हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेले की तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. मला सांगा आम्ही किती आज तृप्त होतो. स्तोत्र 23 प्रमाणे माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. प्रश्न हा आहे की अजून पात्रच भरलेलं नाही तर ते वाहणार कधी. परंतु अशी पण आमच्या मंदिरामध्ये आहेत की जेव्हा त्यांना आशीर्वाद देते. खरंच नुसतं पात्र भरलेलंच नाहीये तर ते भरून वाहत पण हे पण आशीर्वाद देते. याची प्रचिती याचा अनुभव जो आहे तो आम्ही घेणं अतिशय गरजेचं आहे. याच मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना केली तुम्ही किती लक्ष तुम्हाला की परमेश्वर या ठिकाणी तुझ्या मंदिराचं काम चालू असताना जे प्रयोजन या ठिकाणी त्यांनी आपलं सर्व महत्वाचे काम बाजूला ठेवून तुझ्या या मंदिरासाठी आपला वेळ दिला. बघा त्यांच्यासाठी किती मोठे आशीर्वाद असतात. बोलायला सोपं आहे, यायचं बघायचं बोलायचं प्रत्यक्ष पाहिजे. घरून डबे घेऊन इथं येऊन मांडी घालून बसत होती. लक्ष काय नाही, काम करत फक्त येऊन बसायचं. किती जणांना असं वाटत होतं की अरे माझ्या येशूचं माझ्या प्रभूचं मंदिर आहे, कुठल्या तिथं जाऊन पाहायला पाहिजे. किती उत्सुक. म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला भक्त करत असताना मार्गदर्शन सहस्र दिवसांपेक्षा एक दिवस, फक्त एक दिवस, सहस्र दिवसांपेक्षा एक दिवस हा तुझ्या मंदिराचा तिथे बाहेर त्या दारात तिथे ते मला कसं आहे. आता प्रश्न हा पण आहे, द्वारबंद बाजूलाच मंदिरातच किती वाजता जातो. ज्यावेळेस मी माझ्या सेवेला म्हणजे पालखी सेवेच्या आधी पण माझे जे आत्मिक गुरुजन म्हणून त्यांच्या बरोबर मी ज्यावेळेस जात होतो त्याच्या कुटुंबात प्रार्थना 700 वेळ असायची तर मी 6:30 वाजता कुटुंबात जाऊन हजर राहायचो. आणि इथे जाऊन मग ते काही गाण्याची पुस्तकं असतील ते सगळे मांडून ठेवायचं, ती सगळी तयारीचा काय टाकायचो. त्या कुटुंबाला सुद्धा सांगायचं तिथे गेली त्या वरचं काही पटकन चला आपण तयारी करू. इकडे मंदिरामध्ये किती आम्हाला ती उत्सुकता असते. देवाने आमच्यासाठी दिलेलं आहे. किती जण असं वाटतं तसं जाऊन पहिलं मी सांगणार अनेक मंदिरामध्ये उलटी परिस्थिती असते. सेवकाने चुकून एखाद्या दिवशी एखादी खुर्ची पुसायची राहिली असेल ना, पैसे देतो ना, ठेवलंय कशात त्याला देतो नाही असं देतो. पण तुला जर ती संधी आली होती देवाच्या मंदिराची खुर्ची पुसायची तर ती संधीचा तो सोनं करून घ्यायला पाहिजे होता. ते काय कोणाच्या घरची खुर्ची तुला पुसायची.
आम्ही रात्री शिर्डीमध्ये होतो आणि शिर्डीमध्ये रात्री मी 9:30 वाजता एका पावभाजीच्या एका दुकानासमोर आम्ही उभा होतो आणि तिथे उभा असताना एका व्यक्तीने त्या पावभाजीवाल्याला 100 रुपये दिले आणि तिथे बाजूला एक भिकारी होता आणि त्याला सांगितलं हे पैसे घे आणि याला पावभाजी दे त्या भिकाऱ्याला आणि तो निघून गेला. ते पाहतो पण त्या दुकानदाराने ती पावभाजी त्याच्यासाठी बनवत होता आणि पण तो जो भिकारी जो आहे तो म्हटला मी इथे खाली बसतो मला दे. पण त्या दुकानाचा जो मालक जो होता तो मालक म्हटला नाही इकडे खुर्चीवर बस. बघा तो मालक मी त्याच्यावर पाहत होतो 10-50 वेळेस म्हटला नहीं नहीं मैं कैसे बैठ सकता हूँ ऊपर नहीं बैठ सकता वो तो ऊपर बैठना सब भक्त लोग की मैं इधर नीचे बैठता. पण त्या मालकाने त्याला सांगितलं माझ्यासाठी तू सुद्धा भक्त आहेस माझ्यासाठी भक्त आहे आणि मी तुला सांगतोय मालक या खुर्चीवर बस खाली बसू. बघा काय शिकून आम्हाला शिकायला लागलं. त्याने आशीर्वादचे ठीक आहे तो असं म्हटलं नाही आता हा भिकारी आणि आता माझ्या टेबलवर इथं बसतात तर येणारे बाकीचे लोक बसणार नाहीत भिकारी कसं काय बसतो हॉटेलमध्ये. तो विचार नाही केला. तो म्हटलं तो भिकारी त्याला म्हणतोय हे तुझ्याकडे तिथे बसणारे सगळे भक्त आहेत मी कसा बसतो म्हणतो माझ्यासाठी तू सुद्धा भक्तच आहेस. त्या आशीर्वाद त्याला मिळाले. ते आशीर्वाद त्याला मिळाले कारण ज्यावेळेस तो भिकारी तिथून गेला असेल त्याने फक्त ज्या माणसाने ते 100 रुपये दिले त्याला ती पावभाजी खाऊ घातली त्याने त्याच्यासाठीच नाही त्या मालकासाठी सुद्धा त्याने काहीतरी त्याच्या कुठल्या देवाकडे प्रार्थना केली असेल की खरंच तो मालक किती चांगले खुर्चीवर बसला केवळ खुर्चीवर बसला. आज आमची परिस्थिती काय आहे ती संधी जर येते आम्हाला तर किती आम्ही त्या संधीचा लाभ घेतो. म्हणून देवाचं वचन आहे संधी काय कर साधून घे. न्यायाच्या वेळेस तो विचारेल माझी सेवा माझ्या मंदिराची सेवा करण्याची तुला मी संधी दिली होती तू काय केलंस. ते म्हणतात कुठे दिली होती संधी कारण आम्हाला संधीच एकच माहिती असतो संदेश बाकी दुसरी संधीच नसतो संदेश. त्याच्यामध्ये आणि कितीतरी संदेश देवाचे सानिध्यामध्ये येऊन सेवा करण्याची ते आशीर्वाद असतात. माझ्याबरोबर एक मुलगा नेहमी प्रार्थनेमध्ये असायचा तो मग नंतर तुम्हाला तुम्ही नका करू मी आधी जाऊन ते सतराच्या सगळ्या टाकायचं एक तो माझ्या प्रार्थनेच्या तो तिथं हजर त्या कुटुंबात आणि सगळी तयारी करून ठेवायची. बघा काही नसताना मी पण त्याच्यासाठी प्रार्थना करायची माझ्याबरोबर माझ्या ते पण द्यायचं का हा सगळ्यात आधी येतो आणि परमेश्वर तुझ्या सेवेची सगळी तयारी करतो म्हणून त्याला आशीर्वाद देतो. बघा काही न करताना त्याच्यासाठी प्रार्थना त्याला आशीर्वाद असतात. देवाच्या मंदिरात ज्यावेळेस आम्ही येतो आणि त्याची सेवा करण्याची ज्यावेळेस आम्हाला संधी मिळते त्याच्यापेक्षा मोठे आशीर्वाद कोणीच नाही. म्हणून या ठिकाणी परमेश्वर देखील आम्हाला बोध करत असतात. तुझ्या मंदिरातील काय म्हटलेले ते स्तोत्र करतात आधी त्या ठिकाणी मला बोध करत असतात मार्गदर्शन करत असतात. किती 65 उत्तम लाभाने तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ तुझ्या घरातील. आज आम्ही लाभ घेत आहोत ठीक आहे. आज माझ्या घरामध्ये असा दिवा नाही तर माझ्या प्रभूच्या घरात दिवा आहे मी त्याचा लाभ घेतो. किती मोठं भाग्य किती मोठं माझं ते नशीब आहे. मी कुठल्या तास हॉटेलमध्ये जाऊन अशा दिव्यामध्ये बसू शकत नाही माझ्या तुम्ही ऐकत नाही पण माझ्या प्रभूने माझ्यासाठी माझं मंदिर असं उघडे करून दिले की तिथे 5 पैसे लागत नाही आणि त्या 5 पेक्षा चांगलं सुद्धा वाईट तिथे त्याच्या खाली सुद्धा मी बसून माझा स्वतःचा फोटो सुद्धा काढू शकतो. मला कोणी आणू शकत नाही पण ती उत्सुकता ती पाहिजे ती मंदिराची आहे का ती वस्तू दिलंय पण लाभ घेता येत नाही. आणि मोठेपणा कुठला लाडक्या भावाने
दिलं ते किती मोठे म्हणा, ते किती मोठं होतो. अरे त्याने तुम्हाला हे इतकं चांगलं दिलंय, त्याचं काय? आम्हाला तर उपभोग सुद्धा घेता येत नाही अशी परिस्थिती झालेली आज. इकडे तर तुझ्या घरातली मंदिरातली उत्तम पद्धतीचं नाव किती चांगली इकडे पाहिजे बघा, किती मस्त रंगण आहे. आमचा चेहरा सुद्धा दिसतो, त्याच्यापेक्षा काय अजून आरशात चेहरा पाहता काय आज ते वरचे लाईट खाली दिसायला लागले. ट्यूबलाईट वरचे दिसतात, चमकतायत चमकतायत ना. पण लाभ घेण्यासाठी किती सर? ठीक आहे, तुम्ही परमेश्वराच्या भंडारामध्ये जे काही तुम्ही टाकताय त्याच्यावरच हे आज आहे. हे जे आज मी पाहतोय तुम्हीच दिलेले नाही असं. त्याचे आशीर्वाद तुम्हाला 100 आणि 1% त्याचे आशीर्वाद तुम्हाला आहे, तुमच्या कुटुंबाला नाही. पण मी माझ्या प्रभूच्या मंदिरासाठी जर देतो, ठीक आहे, त्याचे आशीर्वाद पण मला आहे, माझ्या कुटुंबाला आहे. पण त्या मंदिराचा लाभ पण मी घेतला पाहिजे ना. तर माझा प्रपोजल होता, ठीक आहे, माझ्या मुला माझ्या मुली तू एवढ्या विश्वासाने देतेस, पण तू कधी त्याचा लाभ घेतलायस का? कारण हे तू माझ्यासाठी नाही आणि मी पण त्याचे दिले तर तुझ्यासाठीच केलेलं आहे ते, की तू तिथे यावं आणि तूच नाही तर अजून 4 जणांना घेऊन ये तिथे आणि दाखव माझ्या प्रभूचं मंदिर बघ कसं आहे. आणि तिथे आल्यानंतर कशी शांतता मिळते. हे देवाचे आशीर्वाद परमेश्वराने प्रियांनो आपल्याला देऊन गेलेले. म्हणून या ठिकाणी स्तोत्र 84 जे आज आळीपाळीचं वाचलेलं आहे त्यातले 4थं वचन आहे, तुझ्या मंदिरात राहणाऱ्याची केवढी धन्यता. तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहते. स्तुती सुद्धा कशी निरंतरची, ते निरंतर तुझी स्तुती. मध्यंतरी माझ्याकडे काही दिवसापूर्वी एक मेसेज मिळालेला होता. कदाचित तुम्ही पण, मला एवढं आठवत नाही जास्त, ते ऐकलं व्हिडिओ होता. एक रस्त्यावरचा भिकारी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचा पाहण्यात आला असेल तो व्हिडिओ, आणि ते जेवण झालं की तो ते गर्दीचा फायदा घेऊन काय करायचा, तर गर्दीतून हळूच पैसे, पण ते तिथे जे कामगार जे आहेत ते वेटर म्हणा किंवा इतर तिथले, त्यांचे ते लक्षात द्यायचे की हा रोज येतो पटपट जेवून काय. हा जो भिकारी रोज जायचा हॉटेलमध्ये, भरपूर जेवायचा आणि हळूच निघून जायचं. त्या कामगारांनी ते वेटरचे एकदा मालकाला सगळा प्रकार सांगितला, हा माणूस इथून पकड थांबतो, काहीतरी करावं लागेल पोलिसांना. त्याने ते पाहिलं मालकाने आणि काही बोलला नाही. तो काय म्हणला, ठीक आहे, खातो काही त्याची कंप्लेंट पण करू नका, त्याला बोलू पण नका, बघू आपण काय करायचं. तो जायचा, चौकामध्ये जाऊन बसायचा. त्या हॉटेलच्या मालकाने ते सगळं पाहिलेलं होतं आणि त्या हॉटेलच्या मालकाने
काय पाहिलं होतं की हा त्या हॉटेलमधून जेवून ज्यावेळेस बाहेर जायचा, तिकडे त्या चौकात बसल्यानंतर हा त्या हॉटेलसाठी प्रार्थना करायचा. आणि काय प्रार्थना करायचा? देवाकडे, परमेश्वराकडे, परमेश्वरा या हॉटेलमध्ये असेच लोक गर्दीमध्ये नको, की जेणेकरून मला फुकट मिळतं, गर्दीचा फायदा घेऊन. म्हणून तो रोज प्रार्थना, रोज न चुकता. आणि त्याची प्रार्थना हॉटेलच्या मालकाने ऐकली. आणि मग त्या मालकाने त्या कामगारांना सांगितलं, आज या हॉटेलमध्ये लोक येत आहेत ना, एवढे लोक आपल्याकडे बसायला जागा नाही, त्या गर्दीत हा निघून जातो, तर हे लोक इकडे येत आहेत, तर त्याच्यासाठी तो प्रार्थना करतो, त्याची प्रार्थना परमेश्वर. म्हणून आज आपला हॉटेलचा एवढे लोक आपल्याकडे, त्याला खाऊ द्या. बघा, असे पण प्रकार आहेत. आम्ही काय करतो हे आम्हालाच कळत नाही. आमची उलटी परिस्थिती, आमच्या मंदिरामध्ये एखादं जर फाटके तुटके कपडे किंवा घालेले कपडे किंवा ते मळलेले कपडे जर घालून आला, तर आम्ही म्हणतो बाहेर काढून बस, आत नको बसतो आतमध्ये. अशी परिस्थिती. पण असं म्हणणार नाही, आमच्याला कोणी का असणार, पण तुला आलाय तो बस बाबा, इथे देवाचं वचन. बरोबर म्हटले ना, परमेश्वर अंतःकरण पाहतो, माणसाचं पाहणं हे बाह्य स्वरूप असेल. आणि दिवसामध्ये शोभलेच्या पुस्तकामध्ये अभ्यास त्या उधळ्या मुद्राकडे बघा, घाणीने माखलेलं होतं. त्या घाणेरड्या घाणीने माखलेलं होतं की जे डुकर जिथं राहत आहेत झोपायचे, त्याच्यात तो राहत होता. दुर्गंधी, शास्त्रामध्ये म्हटले दुर्गंधी सुटलेली होती. तरी बापाने काय केलं? बापाने चुंबन घेतलं. आज आम्ही काय करतो हे आम्हालाच कळत. कसे देवाचे आशीर्वाद, ते देवाचे आशीर्वाद कसे प्राप्त होते. म्हणून याची काही परमेश्वर बोलत असताना 84 मध्ये म्हटले, तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहते. मंदिरात या निरंतर स्तुती करा, इथे मागा, इथून गुडघे टेका प्रभूच्या सानिध्यात. बघा देवाचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद ते मला की 3:10 प्रत्येकाला पाठे पाठे ना का नाही, हो किंवा नाही? माझी भीती तुम्हाला काय वाटत नाही का? आहे ना, मला किती नाही आहे ना, काय ठेवायचं? एवढंच नाही आहे. हे पाहिजे मला. माझ्या मंदिरात सगळा दशमांश माझ्या मंदिरात. मग असं वाटत नाही मंदिरात काय 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 देवाची इच्छा आहे, हे मंदिर भरलं पाहिजे. आज मंदिर भरतंय आणि ते जर भरतंय, माझ्याकडून जर भरतंय, तेव्हा आकाश उघडलं जाईल, तेव्हा कपाट उघडलं जाईल. तोपर्यंत नाही ते माझ्यासाठी आकाश उघडलं जाणार. तोपर्यंत ते कपाट माझ्यासाठी नाही उघडलं जाणार. पुढे ते म्हटले, त्याचा अनुभव, त्याची प्रचिती घेऊन बघ. कधी माझ्या मंदिरामध्ये काय असलं पाहिजे? माझं मंदिर भरलेलं पाहिजे. मग मंदिर कसं भरलं जाईल? ते आपोआप भरलं जाईल का? ते भरायसाठी पण तुम्हाला त्याने निवडलंय, मला त्याने निवडलेलंय. आणि मग मी जर त्याचं निवडलेलं पात्र आहे, तर मी किती त्या मंदिरासाठी प्रयत्न करतो. आमची उलटी परिस्थिती खेकड्यासारखी आमचं. ते खेकडे बघा, एका टोपलीचे खेकडे टाकले ना, एक
पण खेकडं बाहेर येत नाही, काय सांगायची गरज नसते. ते विकणाऱ्यांकडे सुद्धा बघा, टोपली खेकडे जर टाकले ना, जिवंत खेकडे, पैसे लावा किती बघ, खेकडा बाहेरच आहे ना. तुम्ही म्हटलं असतोच तर उलट जर सांगले बाहेर पडलं, तर त्याचं कारण काय माहिती का? नांदी मारतो, नांदी नाही हो, खेकड्याचा गुणधर्म आहे, गुणधर्म. एक खेकडा जर वर चालला ना की दुसरा त्याला लगेच खिसतो, हा त्याचा गुणधर्म आहे, त्याला जाऊ देत नाही, खाली होण्याचं. तसं आमचं आहे. म्हणून आज परिस्थिती, आज आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहतो कशी परिस्थिती आमची. किती जण मला सांगा या मंदिरासाठी नित्य प्रार्थनेमध्ये होते, या कामासाठी. देवाने दिलेले आमची धन्यता आहे. बघा येत्या दिवसापासून इथे काय होईल मला माहित नाही. सुरुवातीला ज्यावेळेस मी आलो होतो, मी म्हटलं होतं जागा होणार कदाचित नाही होणार. हे विचार करू नका इथे पुलपीठवर कोण असेल, कोणी असेल, कारण देवाचं मंदिर आहे. आणि म्हणून तो परमेश्वर या ठिकाणी मला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना पहा, 84 1 आणि 2 इस्रायलीश परमेश्वरा तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. आमच्यासाठी रम्य निवासस्थान काय आहे? आग्रा, औरंगाबाद, अजून काय, अजून काय आणि अजून काय रम्य. सगळं सोडून टाईम बरोबर ऍडजस्ट करून तिकडे जाते, रविवारच्या भक्ती सुरू जाते. हे पण सांगतो, एवढं महत्वाचं ते रम्य स्थान असतं. अरे पण त्या भक्तीत एवढं मोठं रम्य स्थान आहे, तो स्वर्ग जो आहे, त्याची उत्कंठा कधी लागली, ते रम्य स्थान मी कधी पाहिजे. परमेश्वर म्हणतो, ज्या गोष्टी तुला ठाऊक नाही तशा मोठ्या आणि घर गोष्टी मी तुला सांगेन, मी तुला दाखवेन. त्यासाठी ती आध्यात्मिक प्रार्थना असणं गरजेचं आहे. ते मग तुम्ही तुमच्या घरात सुद्धा बसून त्या स्वर्गातील ती बाग सुद्धा पाहू शकाल. इकडे त्या जगीकरण ठिकाणी जातो, 50 वेळेस त्याचे फोटो टाकतो, 50 वेळेस ते लावतो, घरातही आणून ठेवतो आणि 4 जणांना सांगतो. पण हे कधी सांगतो, माझा प्रभू आज रविवारी माझ्याशी या वचनातून बोलला, मला भेटला, जे पहिले टाकेल का आजचं वचन हे होतं, हे पहिले टाकेल का ते नाही टाकणार. काय आमचं गाणं कसं झालं आम्हाला, मग मी गाणं गाताना किती जणांनी पाहिलं, देवाने पाहिले का? हा मोठा प्रश्न. प्रश्न कोणता आहे? देवाने पाहिले का? हा मोठा प्रश्न. म्हणून जे काही तुम्ही करता ते कोणासाठी करा, स्वतःसाठी नाही, ते प्रभूसाठी करा. देवा कुठे जर प्रभूचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होते. करणार हा परमेश्वर आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की परमेश्वराला तुझ्या मंदिराला सदैव काय लागतं? काय? आणि मग आज सुरुवातीला मी जे पाहिलं वातावरण जो तो येत होता, एक वेगळा त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, एक उत्साह होता, एक उल्हास त्याच्या ठेक होता, आणि त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडत होते चांगले आनंदाचे शब्द. मग म्हटलेलं आहे तुझ्या मंदिराला सदैव पावित्र्य. आणि मी पण आज एक महिला या ठिकाणी आल्यानंतर खरंच आज मंदिर असं पावित्र्य आल्यानंतर असं वाटतं खरंच हे देवाचं मंदिर आहे. आम्हाला तर माहिती पण इतर बाहेरचा कोणी व्यक्ती आला, आमच्याकडे कितीतरी लोक येतात, येणाऱ्या दिवसात पण येतील
आणि मग त्यांनी पण म्हटलं पाहिजे खरंच इथे पाय ठेवल्यानंतर पहिलं ते वाटलं पाहिजे की शांती मला मिळाली, एक पावित्र्य या ठिकाणी, पवित्र ठिकाणी ही साक्ष जे आहे. म्हणून म्हटलं तुझ्या मंदिराला सदैव पावित्र्य लागतं. आणि म्हणून त्या मंदिरामध्ये आम्ही देखील येत असताना काय म्हटलेलं आहे की सांभाळून पाऊल टाक, तर त्याचं पावित्र्य जे चांगलं पाहिजे मंदिराचं, इकडे आम्ही सांभाळून पाऊल टाकलं पाहिजे. देवामध्ये जाऊन देवाचे आशीर्वाद जे ते देवाचे आशीर्वाद प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होते. पुन्हा असताना परमेश्वर याच्याकडे आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना जे आम्ही देतोय, ठीक आहे चांगलं आहे तुम्ही देताय, आणि त्या दिलेल्या याच्यातूनच माझ्या मंदिरामध्ये काय असावं नाही, मला किती ताजे वाचलं अन्न असावं. म्हणून ते अन्न असावं म्हणून तुम्ही तुमच्या कमाईमधून जे काही ते दिलेले त्याच्यातून आज त्या ठिकाणी ह्या वस्तू येतील की जे आम्ही स्तोत्राचे वाचलं होतं की त्याचा आम्ही लाभ घेतोय. पण खरंच दिलेलं त्याचा लाभ घेण्यासाठी मीच काय, मी माझ्या अख्ख्या कुटुंबाला घेऊन आलो पाहिजे, मी एकटा नाही आलो पाहिजे, माझ्या परिवाराला घेऊन आलो पाहिजे. चला हे सगळे म्हणून आज रोज रोज नाही जायचं आमच्या आज मंदिराचं, आपण तिकडे चला बघा, नाही तर वॉटर पार्कला जायचं असेल तर झोपेत नाही रात्री, मग ते मोबाईल काय जवळ घेतील, त्याच्यात ते टाइम काय लावतील उठायसाठी, सुट्टीचा दिवस त्या दिवशी झोपा निवांत उठा, रविवार आज तो दिवस इशूचा दिवस आहे, पहिला लवकर उठा तिथे जा. म्हणून मीच नाही तर माझ्या संपूर्ण परिवाराला मी इकडे आणलं पाहिजे, आणि ते आणत असताना इतरांना पण आणलं पाहिजे. या बघ आमच्या मंदिरात एकदा येऊन बघा, बसा, काही तिथे कोण तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण एकदा येऊन बघा तर तिथे बसा. तर कदाचित कोणी आनंद त्याने येऊन नुसतं बसून डोळे झाकून काही त्याचं मागितलं त्याला मिळालं तर तो म्हटलं मला मिळालं तो अजून छान, पण आम्ही सांग आमचेच येत नाही घरातले, तर ते बाहेर सगळं घ्यायचं. इकडे ते काम करणारे सगळे लोक जे आहेत त्यांच्याकडे पाहत असताना विश्वास मला जाणवत होता, ते पावित्र्य समोर त्यांचा जो विश्वास होता, त्यांच्या मुखातून ते वेगवेगळे शब्द येत होते विश्वासाचे. आज आमचं काय, आणि म्हणून देवाने जर आम्हाला दिलेलं आहे आणि त्या दिवसात त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने बघा परमेश्वर म्हणणार आहे त्याचं घर आहे, पण ते घर भरायला सुद्धा जर त्याने तुम्हाला निवडलेलं आहे तर आनंद करा. तुम्हाला निवडलंय, दुसरं कोण येणार आहे बघितलं मला सांगा, कोण येणार आहे का दुसरं? त्याने तुम्हाला निवडलंय, तुझा अनुभव द्या ना तुम्ही, आणि तो म्हणतो बघ अनुभव घेऊन बघ मी देतोय का नाही. ती प्रार्थना करायच्या आधीच ती प्रार्थना ऐकली जाईल. ते मागच्या आठवड्यात म्हटलं आज प्रार्थनेचा विषय कंटिन्यू करेल, पण मी वेगळा थोडा विषय घेतलेला आहे, पण ती प्रार्थना करायची सुद्धा गरज नाही, ते आपोआप तुम्हाला मिळेल. आज प्रचिती म्हटले तो अनुभव म्हटलेला आहे, तो अनुभव देवाकडून जाऊन देवाचे आशीर्वाद ते देवाचे आशीर्वाद प्रियांनो आम्हाला खऱ्या प्राप्त 11व्या वर्षामध्ये 84-11, कारण परमेश्वर देव सूर्य ठाण आहे. परमेश्वर अनुग्रह करून देतो, जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार. बघायचे काय जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. आम्ही कसे चालत आहोत, आम्ही कोणते मार्ग निवडले, कोणत्या मार्गाने चालतो. आणि आज परमेश्वरानेच या ठिकाणी आम्हाला आलोचनामधून बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना काय म्हटलं या ठिकाणी तर किती स्पष्टपणे स्तोत्र 65:4 मध्ये की तुझ्या घरातील तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. काय मी, काय माझे लेकर, काय माझा परिवार त्या घरात येतोय का? त्या पवित्र स्थानातील ज्या गोष्टी आहेत, ज्या भरलेल्या ज्या वस्तूने त्याचा लाभ खरंच मी घेतलाय का? कोणासाठी
चर्चामध्ये जो डिस्ट्रिक्ट क्रिसमस होते, मला कितीतरी सण म्हणले, मागच्या आठवड्यात मला एक जरूर बा साहेब कसं काय घेतला तुम्ही तुमच्या चर्चमध्ये, इतिहास आहे तिकडेच होतोय. मी थोडेच घेतला म्हटलं, मग कोणी घेतला? देवाने घेतला. देवाची इच्छा होती म्हटलं की तुझ्या मंदिरात या, असं म्हटलं त्याला. देवाला असं वाटलं सर तुझ्या मंदिरात, तरी घेतलं माझ्या मंदिरात. मी म्हटलो नाही देवा माझ्या मंदिरात घे म्हणून. बघा या बरं मंदिरात आमच्या लाभ घ्यायला देवाने तुम्हाला संधी दिली. नेहमी तिकडेच घेत होते ना, देवाने तुम्हाला पण संधी दिली आमच्या मंदिरात येण्याची. त्या संधीचा लाभ घ्या. ते नक्की होणार, नक्की होणार. देवाने जर ते स्थान निवडले तर ते स्थानच होईल. त्याला सुद्धा किती आशीर्वाद असतील हा विचार कधी केलाय का? हे मंदिर देवाने तर कार्यक्रमासाठी निवडलेलं आहे, आम्ही नाही निवडलं ते. आमच्या मंदिराने पण नव्हतं ते. आम्ही तर मागे बुद्धीने विचार करत होतो काय करायचं काय नाही करायचं. देवाची इच्छा असेल, त्याचं काय करता योजना असतील त्याच्या मागे पुढे भविष्यातल्या, तर भविष्यातल्या योजना असतील देवाच्या 7 तारखेच्या त्या कार्यक्रमावर. त्यासाठी प्रार्थना केल्या पाहिजे. ते आशीर्वाद खऱ्या अर्थाने प्रियांनो आम्हाला म्हणले की जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते देवाचा परमेश्वराने आम्हाला उत्तम दिलेलं आहे. त्याची दया, त्याची कृपा, त्याची बुद्धी किती आम्ही देतो देवाला, देतो तर निश्चित त्याचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होतील. म्हणून आज मी कालचंच उदाहरण दिलंय त्या शिर्डीतलं त्या मालकाचं. आम्ही कधी करू का असं? माझ्याकडे एक शेजारची बाई परवा आली आणि ती म्हटले हो तो एक मुलगा रोज येतो आपल्याकडे भाकरी मागायला किंवा आपल्या दारात पण कधी येऊ शकतो, त्याच्या बाहेर कोण बाहेर जाऊ द्या विचार काय होऊ दे. नाही आमची लेकरं खेळताना मी त्याला हाकलून दिलं होतं परवा त्याच्या अंगावर काय ते बाई पण प्रार्थना करते, चर्चा करते. म्हणले बघा मी त्याच्यासाठी एक कावल ठेवलं आहे, बेडशीट काढली, चादर काढून ठेवली, तो दाखवले म्हणून माझ्या दारात झोपलं होतं. आमच्या खाली काही नव्हतं, अंगावर आमच्या एका त्रास म्हटलं मी बघा त्याच्यासाठी काम ठेवलं. आल्यानंतर मी ते काय करतो आम्ही कसे देवाचे आशीर्वाद कसे प्राप्त होते. म्हणून ते शिर्डीचं होतं. त्या व्यापाऱ्याने हे पाहिलं हा भिकारी जर बसला तर 4 लोक त्याच्या शेजारी बसणार नाही. कधी ते भिकारी बसले आपल्याला जेवायचं पण नाही. तो काय म्हणला मान तो भिकारी दिला म्हणतो तुमच्याकडे येणारे सगळे भक्त आहे, तो म्हणतो तू पण माझ्यासाठी भक्तच आहे. बघा म्हणजे त्याने त्याचा कुठला देव असेल माहित नाही, पण त्याने त्याचा देव त्याच्या सुद्धा पाहिला आणि त्याने त्याला देव म्हणून तिथे बसवलं. तू पण माझ्यासाठी भक्त आहेस. जरी मी तुला फुकट नाही दिलं, कुणीतरी पैसे दिले मला त्या पावभाजीचे, पण कमीत कमी तू टेबल खुर्चीवर बस, खाली नको बसू. हे कालचं उदाहरण आहे. त्या हॉटेलवाल्याचं बघा, तो म्हणतो आपलं हॉटेल चालतंय, तो फुकट खात नाही, तो देवाकडे प्रार्थना करतोय की अशीच गर्दी होऊ दे इथं, म्हणजे त्या गर्दीत मी बसून थांबून निघून जाईल, मला पळून येता येईल. देवा त्याची प्रार्थना ऐकतं म्हणून आपल्या हॉटेलमध्ये लोक येतात. आपलं काहीच नाही आणि आपल्या हॉटेलचं काय नाही, तो रोज प्रार्थना करतोय देवाकडे, येशूकडे. म्हणून आज आपलं हॉटेल एवढं चालतंय. या गोष्टी आम्ही जाणणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे जाऊन मग देवाचे आशीर्वाद देवाचे आशीर्वाद खऱ्या अर्थाने हा आमचा स्वभाव असा असणं गरजेचं आहे. आमचं म्हणलं आहे इथं झालं जगी काय आम्ही देवाच्या मंदिरात किती देतो हे महत्वाचं आहे. देवाला देतो, बाहेर कधी देणार नाही, देतो इकडे हा पण मोठा प्रश्न. कशी आशीर्वाद जिथे आशीर्वाद प्राप्त. एक असाच एक व्हिडिओ होती, म्हणतात आज काय हा व्हिडिओ, एक असाच एक व्हिडिओ एक सायकल रिक्षावाला
सकाळपासून त्याला गिराईकच नाही आणि घरची परिस्थिती त्याची इतकी बिकट की त्याला त्या दिवशी कोणीच भेटलं नाही आणि त्याला फोन आला त्याच्या बायकोचा की आज घरात काहीच नाहीये, येताना थोडेसे तांदूळ घेऊन ये, कमीत कमी आपण भात तरी शिजवून खाऊ. आणि तो तिला सांगत होता की आज एकही गिराईक आलेलं नाही, आज माझ्याकडे पैसेच नाही, आज काय करायचं आपण. ती म्हटली तांदूळ, भाजी तर नाहीच नाही, कुठलीच काहीच नाही, फक्त तांदूळ शिजवून खाऊ. आणि ते फोनवर त्या रोडवर बोलत असताना तिथून एक जण चाललेला होता भाजी घेऊन आला. त्याने त्याचं ते ऐकलं सगळं आणि त्याचं घर जवळच होती ते सगळं त्याने उभा राहून ऐकलं आणि तो त्याला म्हटला रिक्षा आहे का खाली. हा म्हटला हा आहे, चल मला सोडत तिथे बसला. त्या गप्पा मारत होता आणि मग गप्पा मारत असताना याने फोन घेतला त्याचा मोबाईल आणि मोबाईलवर बोलत होता. ऍक्च्युअली बोलत असताना तरी त्या रिक्षावाला असं दाखवलं की माझ्या बायकोशी बोलतो, तो बोलतच नव्हता बायकोशी. आणि मग बोलत असताना तो असं बोलतो की बघ मी ही भाजी घेतली, मी हे घेतले, मी टमाटे घेतले, मी हे घेतलंय, मी अमुक घेतले, तमुक घेतलंय, आपल्या घरात आहे का बघ बरं. आणि हाच म्हणाले एवढेच टमाटे घेतले, आपल्या घरात टमाटे होते का, 1 किलो टमाटे एवढंच घेतले, जास्त. असं तो बोलत होता. आणि सगळं झाल्यानंतर लांब तिकडे गेल्यानंतर त्याला म्हटलं थांबव आता माझं घर आलंय. आणि उतरताना तो म्हटला अरे आता तू ऐकलं ना माझी बायको मला काय म्हटली, ती भाजी कशाला आणली, ती कशाला आणली, घरात तशीच घरात खूप पडलेली फ्रीज मध्ये, आता हे काय करू. बायको म्हटली ती परत मागे दे, घरी गेल्यावर मला बोट मारले, काम कर तुला तुझ्या घरी घेऊन जा, हे काय कर ते तुला तुझ्या घरी घेऊन जा. मी पण बायकोला सांगितले मागे घेऊन वास्तविक पाहता ते काही संभाषण नव्हते. आणि मग तो विचार करून आपल्या घरात आज काहीच नाहीये आणि हा पहिला व्यक्ती त्याने जे सगळं होतं त्याला देऊन टाकलं. ते बायको शिविली आणि बायको तुला कोणी आणायला लावलं होतं घरात सगळं असताना, ते बाबा हे घरी जाऊन लय भांडण होते तुला की उत्तराला तुझे किती पैसे झाले, तुझे पैसे. त्याने पुढे जाऊन प्रार्थना केली, काहीच नव्हतं, असं पहिली सवारी भेटली. आणि ज्यावेळेस हा उतरला नंतर पायी गेला, त्याचं घर 2 मिनिटाच्याच अंतरावर तिथेच होतं. पण त्याला ते ऐकलं की आज सवारीच नाही, आज पैसेच नाही मिळालं, पैसे पण हा तसे पैसे घेणार नाही. मग त्याने ते पैसे दिले काढून आणि ते दिले. किती मोठे आशीर्वाद असतात विचार करा. असं आमच्यामध्ये आहे का असं. म्हणून त्या मुलाचं जे उदाहरण दिलं की ते शेजारच्या बाईने अडचण जखम झाली, आमचे लेकरं खेळतात त्यांना पण त्रास होईल. आणि तेच चांगल्या कोणाचं उदाहरण आहे कोणत्या शास्त्रामध्ये चांगल्या कोण कोण गेले तिथून, याचक गेले, याचक पाहून असं. अजून कोण कोण गेलं, त्यांनी पाहिलं शास्त्री जे ज्ञान पाजणारे इतरांना, त्याला काही दिसत नव्हतं, लोकांना ज्ञान पाजतात शास्त्री याचक. पण त्याला कोणी उचललं, त्याच्या गाडीवर त्याला त्याच्या जखमा त्याने पट्ट्या बांधल्या त्याला. बघा कोण आशीर्वादित ठरलं तिथे की जी त्या काळची ती जात म्हणजे एकदम तुच्छ लेखले जात होते, त्याने त्याची सेवा केली, वर त्याला पैसे पण दिले. बघा किती मोठे आशीर्वाद. आम्ही काय करतो, आम्ही काय करतो, आम्ही फक्त नाव ठेवतो, दोष देतो. आशीर्वाद घेणं हे आपल्या, तुम्हाला दिलंय देवाने, खूप काही दिलेलं आहे, पण त्याचं त्याने किती उपयोग चांगल्या काम चांगल्या गोष्टीसाठी करतो हे महत्वाचं आहे. तेव्हा कुठे जाऊन देवाचे आशीर्वाद जे ते देवाचे आशीर्वाद प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होते.
मंदिर आमच्यासाठी दिलेलं आहे. त्याचा लाभ आम्हीच काय, आमच्या लेकरांनी देखील त्याचा लाभ जो आहे तो लाभ घेणं अतिशय गरजेचं आहे. ते बाहेर होऊ शकत इकडे बाहेर तोडत आणि म्हणून या ठिकाणी म्हणते खरोखर 84:10 मध्ये, स्तोत्र 84:10 मध्ये, खरोखर तुझ्या अंगातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. इकडे तिकडे करण्यापेक्षा इथे या, इथे बसा, आपण या आणि इतरांनाही घेऊन या. आणि ती प्रचिती जी आहे ती प्रचिती बघा, तो अनुभव घेऊन पहा. तोपर्यंत तो अनुभव येणार नाही. आणि म्हणून आज मी खऱ्या अर्थाने प्रभूला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो, त्याचे उपकार, त्याचे आभार मानतो. आज या वचनातून मला माहित नव्हतं मी आज काय बोलणार. मी मागे बोललो होतो मी प्रार्थनेचा विषय कंटिन्यू करेन पुढे, पण इकडे आल्यानंतर मला पण असं वाटलं की मी आज मंदिराविषयी संपूर्ण मंदिराविषयीचा आवेश, जो आवेश खऱ्या अर्थाने मेरी बाई सोडवणे यांच्या मी त्या उपस्थित असताना एक शब्द वापरतो प्रार्थने की परमेश्वरा त्यांच्याकडे एक आवेश येतो, आवेश त्यांना ग्रासतो आणि त्या आवेशाने ते इथे येत असतात. आज बिचारा तुम्हाला खेळलेला आहे म्हणून ते आलेला नाही. परंतु तो आवेश, हा आवेश आमच्याकडे असणं, किती देवाच्या मंदिराचा आवेश तुम्हाला ग्रासतो. केव्हा म्हणते, केव्हा जाईल, केव्हा ऐकेल, केव्हा पहिल्या लाईनमध्ये बसेल, केव्हा पहिल्या खुर्चीवर बसेल. तो आवेश असला पाहिजे आणि ते सगळ्यांना उठून दिलं पाहिजे घरात. चला 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 लवकर. जसं ते जाहिरातीप्रमाणे मोठा मोठा मोठी सणाची दार वाजवायचं, तसं उठा उठा आमचं उलटे, उठा उठा रविवार आहे, नगर संपून जाईल. अरे किती उद्या 12 वाजता किती आहे. मी काय करते, मटणासाठी पहिले जातो मग चर्चा येतो. पहिले मटण घरी आणून शिजवतो मग चर्चा येतो. आणि त्या मटणासाठी आमच्या पूर्वजांचे काय हाल झाले ते आम्ही ऐकलेलं आहे. निश्चय पूर्वक सांगतो, शपथपूर्वक सांगतो, माझ्या विश्वासाने कधीच करायचे नाही, कारण त्यांनी मटणासाठी पूर्ण तलवारीने भांडण पाहिजे मी ते मटणाची चष्मा माझ्या डोळ्याने त्याला पहिलं स्थान. ओके, अरे उलट शपथ दिवस आहे, पवित्र काळ, त्या दिवशी अन्न पण शिजवू नकोस. आमचं उलट आहे, संडे बोले तो मटन डे. मग एखाद्याला विचार आज काय जेवणार आहे, आज सातच आज रविवार ना असं कुठं लिहिलंय का. अरे आज रविवार हा आम सुद्धा सुखासारखं वाटतं, रविवार आज मटणच नाही आणलं. बघा मंदिरात नाही गेलं चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, पण मटण जर नाही आणलं ना ते नाही खाल्लं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. अरे आजचा रविवार ना खरंच चुकल्या चुकल्यासारखा वाटतो. बघा, अरे तो रविवार कधी चुकल्यासारखा वाटला पाहिजे की ज्या दिवशी ते मंदिरात तू गेला नाहीस, ते संदेश तू ऐकला नाही, त्यावेळेस तुला ते वाटलं अरे आज कसं आहे माझ्याकडून राहिलं, कसं चुकलं, आणि ती बरोबर लागली पाहिजे. आमच्या गोष्टीसाठी काय त्या मंदिरातील गोष्टीचा लाभ आम्ही घेणार. इकडे या, त्याचं सामर्थ्य प्राप्त होईल, देवाच्या आशीर्वादाचे, ते देवाचे आशीर्वाद खऱ्या अर्थाने प्राप्त होतील. मोठी साक्ष आहे इकडे हिराताई सोनवणे ज्या आहेत, तर कितीतरी मोठी साक्ष. काही दिवसापूर्वी त्याने कागदाच्या चिठ्ठीवर मला एक नाव दिलं होतं, प्रतीक्षा गोडगे. 8वीची मुलगी, 8वीच ना, 8वीत शिकणारी विद्यार्थी मुलगी जी मृत्यूच्या दरीत होती, ब्रेन ट्यूमरचे बाधितने, आणि डॉक्टरने सांगितलं होतं की दिवस मोजायला लावले होते, सांगितलं पण होतं किती दिवस. पण इकडे मला माहित नाही तुम्ही किती, मी प्रतीक्षा गोडगे एक नाव घेऊन नेहमी प्रार्थना करायचो. आज मी धन्यवाद देतो तिचं नाव घेऊन. परमेश्वराने तुला वाचवलं, मी त्यांनाच सांगितलं तुम्ही साक्ष द्या, पण चला आज मीच बोलतोय. बघा
परमेश्वराने त्या बुद्धीच्या घरीतून बाहेर काढलं. चांगली ठणठणी दे घरी गेली दवाखान्यातून पण, बरोबर ना? साक्ष आहे. गेले बाहेर पडले त्या बँकेमधूनच. एकदम चांगली आहे, ठणठणी दे, काहीच नाही, औषध नाही, काही नाही. किती मोठी आशीर्वाद आहे. एक आनंद या कुटुंबामध्ये जो आहे आणि ती साक्ष दुसरीकडे देतात. एका ठिकाणी आम्ही गेल्या दिवसात प्रीचिंग सेंटर चालू करतोय. त्यांनी म्हटलं पहिली साक्ष आम्ही तिचं देऊ, लोकांचं परिवर्तन होईल. याच्यापेक्षा काय याच मंदिरामध्ये जे बघा, मंदिरात येणाऱ्यांची, मंदिरात हात मारणाऱ्यांची केवढी धन्यता आहे. किती परमेश्वराने आमच्यासाठी दिलंय, करतोय. चला माझ्या मुलाला चांगली भाजी चला माझ्या मुलं चांगले लाईट्स नाही, चांगले फॅन पाहिजे, चांगले लाईट जरी गेली तरी लोक त्याला इन्व्हर्टर सगळं देतोय ना. इकडे बसल्यानंतर तुम्हाला गरम होणार नाही, इकडे बसल्यानंतर तुमच्या पायाला माती लागणार नाही, काही टोचणार नाही, एवढी काळजी घेतोय. अजून काय पाहिजे? नुसतं बसायचंय. पण त्याच्या लेकराची किती काळजी घेतो, पण आम्ही काय करतो? हा मोठा प्रश्न. तेव्हा पुढे जाऊन देवाचे आशीर्वाद पर्यंत मिळते. मन कठीण करू नका, देवाचा धावा करा, देवाला धन्यवाद दिला. कारण आता माझं लक्ष जरा भिंतीवर गेले, म्हणून मी आता थांबतो. पण खरंच ही देवाची दया, देवाची कृपा आणि देवाची भक्ती काय असे वचन नव्याने परमेश्वर आमची स्तुती करूया, त्याचे उपकार, त्याचे आभार. कसं हल्ली म्हणूया ना प्रभू परमेश्वर धन्यवाद आम्ही तुला देत आहोत. आमची लायकी, आमची पात्रता, आमची योग्यता नसताना देखील तो आम्हाला निवडलंस आणि निवडलंच नाही तर तुझ्या मंदिरामध्ये देखील तो आम्हाला घेऊन आलास. ही आमची केवढी मोठी धन्यता आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. आणि सूत्र 103 प्रमाणे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा तुझ्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नकोस. ही तुझी दया, तुझी कृपा आणि तुझी प्रीती आणि तुझे उपकार की आज या मंदिरामध्ये आज तुझ्या दयेच्या आसनासमोर तू आम्हाला एकत्रित केले. तू आमची आठवण केलीस आणि तूच म्हणतो मी आठवण केली, नुसती आठवणच नाही केली तर मी तुला आशीर्वाद देखील दे. आणि खऱ्या अर्थाने आज हे मंदिर जे उत्तम गोष्टींनी परमेश्वरा वस्तूंनी भरलेलं आहे, आज त्याचा हे सर्व तुझे लेकर लाभ देखील घेत आहे. केवढी आमची धन्यता. आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत, तुझे उपकार आभार मानतो. त्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहेस. आम्ही तुझे निवडलेले पात्र आहोत. आणि म्हणून दिवसामध्ये देखील परमेश्वरा हे मंदिर असंच अनेक वेगवेगळ्या नवीन वस्तूंनी भरलं जावं. पण परमेश्वरा त्यासाठी जे तो आम्हाला निवडलेलं आहे आणि जे काही तो आम्हाला दिलेलं आहे त्यातून आम्ही या भंडारामध्ये द्यावं. पण त्यासाठी देखील मार्गात आमचं मार्गदर्शन हो की जेणेकरून परमेश्वर आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी राखून ठेवल्याशिवाय आम्हाला प्राप्त होईल. त्यातून आम्हाला प्रत्येकाच्या वर तो सर्व तुझी हीच इच्छा आहे की आम्हाला प्रत्येकाच्या वर तो सर्व तर तो आम्हाला काही तो आम्हाला सर्व जेव्हा आमच्या अंतर्गणाला शब्द पडतो सेतामध्ये कुठल्याही प्रकारे अंतर्गणातून हिरावून घेऊ नये. म्हणून देवदूतांचा वारंवार लावण्याची जबाबदारी सांगितलं तसंच इथून पुढे तुम्हाला सांगितलं. आणि होते तुझी इच्छा आहे त्या तुझ्या इच्छेनुसार मान पुढे सदा सर्व सर्व विनंत्या प्रभू तुझ्याच